आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज आपण ड्रेसची कटिंग कशी करायची ते सांगणार आहोत। ड्रेस म्हणजे हा जो काही ड्रेस आहे तर हा अनारकली ड्रेस आहे। बरेचशा कमेंट्स होत्या की साडीपासून ड्रेस वगैरे कसा कटिंग स्टिचिंग करायचा तर ते सांगायचं। सो फायनली आज मी तुम्हाला अनारकली म्हणजे लॉंग वन पीस कशा पद्धतीने कटिंग करायचं, त्याचबरोबर हा जो काही लॉंग वन पीस आहे तर हा आपण साडीपासून स्टिच करणार आहोत। तर अशा वेळेस किती अस्तर लागतं तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण यामध्ये कव्हर करणार आहोत। शोल्डर, मुंडा, गळा रुंदी हे सगळंच। त्याचबरोबर अजून महत्त्वाचं म्हणजे याची जी काही स्लीव्ज आहे ना तर ही आपण फुल घेणार आहोत आणि ती सुद्धा चुडीदार। सो चुडीदार स्लीव्स कशी असते त्यामुळे खरं तर ना लॉंग वन पीसला खूप सुंदर असं लुक येतं आणि कुणी म्हणणार सुद्धा नाही की हा जो काही लॉंग वन पीस आहे तर तो आपण साडीपासून बनवलेला आहे। इतकं सुंदर त्याला लुक येणार आहे। सो आज आपण याची कटिंग करणार आहोत अस्तरवर सुद्धा आणि मेन फॅब्रिक म्हणजे जी काही साडी आपण यूज करणार आहोत तर ती सुद्धा। सो मी तुम्हाला अतिशय सावकाशाने स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कशा पद्धतीने कटिंग करायची, त्याचबरोबर मार्जिन लुजिंग कुठे कसं ऍड करायचं तर हे सगळं अतिशय सविस्तर आपण बघणार आहोत। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अनारकली म्हणजे लॉंग वन पीस जर स्टिच करायचं असेल तर त्याची कटिंग कशी करावी तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात। तर इथे बघू शकतात की ही साडी आहे। ॲक्च्युली साडीचा कलर खूप सुंदर आहे, म्हणजे रेड पण नाही आहे, थोडासा गाजरी टाईप आहे, गोल्डन काट आहे आणि मध्ये सुद्धा गोल्डनच बुट्टे बुट्टे आहे। बघा तुम्ही इथे बघू शकतात। तर काठपदर टाईपमधलीच ही साडी आहे। याचा पदरसुद्धा पूर्ण वर्क केलेला आहे आणि आता या साडीपासून आपण खूप सुंदर असा लॉंग वन पीस स्टिच करणार आहोत। तर याला मॅचिंग मी इथे अस्तरसुद्धा घेतलेला आहे। तर टोटल आपण इथे 3 मीटर अस्तर घेतलेला आहे, लक्षात राहू द्या। म्हणजे लॉंग वन पीससाठी आपल्याला 3 मीटर अस्तर लागतं आणि पूर्ण साडी आता आपण इथे यूज करणार आहोत। ठीक आहे, आता सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला लॉंग वन पीससाठी कुठली कुठली मापं लागतात आणि ती आज जो आपण कटिंग करणार आहोत तर ती मापं कोणती आहेत। तर बघा आपल्याला लागतं पूर्ण उंची, त्यानंतर कमर उंची, नंतर छाती, कमर घेर, शोल्डर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर आणि मुंडा। ठीक आहे, तर अशी ही मापे आहेत आणि आता ही मापे टाकून आपल्याला कटिंग करायची आहे। तर बघा आता हा जो काही लॉंग वन पीस आहे तर त्याची पूर्ण उंची जी आहे तर ती आहे 55। आता कॅल्क्युलेशन मार्जिन कसं करायचं ते बघूया। त्यामधून आपल्याला जी काही कमर उंची आहे 13.5 तर ती काय करायची आहे, वजा करायची आहे। तर बघा मग 55 वजा 13.5 तर ते किती येतं टोटल। आता तुम्ही डायरेक्ट कॅल्सीवर सुद्धा करू शकतात। आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर हे अवेलेबल असतं। मग तुम्हाला अवघड वाटण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट कॅल्सीचा यूज करून 55 वजा 13.5 करू शकतात। म्हणजे तुमची जी काही कमर उंची असेल तेवढी 14 असेल, 12 असेल, 14.5, 15 त्यानुसार। ठीक आहे, तर इथे टोटल किती आला मग 41.5। तर आता पूर्ण उंची किती झाली मग आपली 41.5 आणि आता कमर उंचीमध्ये सुद्धा आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं असतं। मग 13.5 अधिक 1 किती झालं 14.5। छाती आहे 33 तर त्यामध्ये 3 इंच लुझिंग ॲड करायचं आणि कमर घेरमध्ये सुद्धा आपल्याला 3 इंच लुझिंग ॲड करायचं आहे। छाती टोटल झाली 36 आणि इथे कमर घेर किती झाला मग 31 अधिक 3 34। ठीक आहे, तर छाती आणि कमरेत दोन्हीमध्ये 3-3 इंच लुझिंग ॲड करायचं। त्यानंतर शोल्डर आहे 13 तर हे पूर्ण शोल्डर आहे त्याचं निम्मं घ्यायचं तर ते किती होतं 6.5 आणि त्यामधून आता 1 किंवा 1.5 इंच आपल्याला वजा करायचं असतं। तर मी इथे 1 करते, मग किती झालं टोटल 5.5 म्हणजे आपल्याला शोल्डर किती टाकायचं आहे 5.5 इंच। ठीक आहे, त्यानंतर पुढचा गळा आहे 5.5 त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे। टोटल झालं 6। मागचा गळा आहे 3 त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं, किती झालं 3.5। ॲक्च्युली आपण बॅक साईडला चेन लावणार आहोत। बाही लांबी आहे 21.5 पूर्ण आहे आणि ती आता चुडीदार आहे त्यामुळे आपल्याला त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं ॲड करायचं आहे, म्हणजे लुझिंग म्हटलं तरीसुद्धा चालेल। आता ते तुम्हाला किती चुन्या हव्या आहेत त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला इथे किती एक्स्ट्राचं ॲड करायचं आहे। तर इथे तुम्ही 8 करू शकतात, 5ही करू शकतात, तुमच्यावर ते डिपेंड आहे। आणि अर्धा इंच मार्जिन पण लागणार आहे। तर 21.5 अधिक 8 किती झालं 29.5 आणि अर्धा इंच मार्जिन। मला असं वाटतं इथे मी डायरेक्ट आता 30च लिहून घेते म्हणजे ते तुम्हाला समजायला पण सोपं जाईल। पण लक्षात राहू द्या 5 पण ॲड करू शकतात तुम्ही किंवा 8ही करू शकतात किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा 4, 6 असंही करू शकतात। ठीक आहे, म्हणजे टोटल किती झालं तर बाही लांबी 30। त्यानंतर दंडघेर आहे इथे 7
आता हा जो आहे ना, तर हा डायरेक्ट आपल्याला फिटिंगला लागणार आहे, त्यामुळे इथे कॅल्क्युलेशन नाही आहे. आणि मुंडा आहे 15, तर हा फिटिंगचा मुंडा आहे. ठीक आहे, तर फिटिंग टाकण्याच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल. तर बघा, मग तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल कुठली कुठली मापे लागतात. या लॉंग वन पीसची माप कोणती आहे, कशी आहे, किती आहे आणि कशात कुठे कसं मी किती आणि म्हणजे किती मार्जिन आणि लुझिन ॲड केलं, तर हे सविस्तर सांगितलं एकदम डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन. आता तुमची माप कुठलीही असो, सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा, मग सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तरवर कटिंग करायची आहे. तर मी साडी साईडला ठेवते. एवढंच नाही तर सगळ्यात आधी आपल्याला वरचा भाग म्हणजे कमरेच्या वरती जो काही वरचा पार्ट आहे तर तो इथे कट करायचा आहे. तर लक्षात राहू द्या, आता ही जी काही कटिंग आहे ना, तर ही करताना आपण पुढचा आणि मागचा भाग दोन्हीही सोबतच कटिंग करणार आहोत. तर यासाठी आपल्याला 4 पदरी इथे अस्तर लागणार आहे. त्यामुळे मग बघा, मी ह्या पद्धतीने इथे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढं लागणार आहे ना तेवढं मी इथे कट करून घेते, म्हणजे उरलेला आपल्याला खालच्या पार्टसाठी इथे यूज करता येईल. ठीक आहे, तर आता बघा, हे जे काही अस्तर आहे ना, तर याची घडी आपण 4 पदरी केलेली आहे, कारण की आपल्याला वरचा म्हणजे पुढचा आणि मागचा दोन्ही पार्ट सोबतच इथे कटिंग करायचे आहे यासाठी. ठीक आहे, या पद्धतीने घडी घालून घेतल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात आधी कमर उंची जी आहे ना तिथपर्यंतची वरची मार्किंग करायची आहे. तर बघा, आता बंद बाजूच्या साईडने आपल्याला उंची टाकायची आहे. तर कमर उंची किती होती इथे 13.5 होती, 1 इंच मार्जिन, असं टोटल किती झालं मग 14.5. तर मी ते 14.5ला मार्किंग करून घेते. 14.5 इंचाची मार्किंग इकडनं सुद्धा करून घ्यायची आणि सगळ्यात आधी खालच्या साईडला पट्टीच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे आपली कटिंग तिरकी वगैरे जायला नको यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे शोल्डर गळा रुंदी तर ती किती आहे आपली 5.5 आहे. जर तुम्हाला शोल्डर थोडं एक्स्ट्रा हवं असेल तर तुम्ही टोटल 6 सुद्धा इथे टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तर मी तर रेग्युलरच घेणार आहे, कारण की पुढचा गळा थोडासा मोठा आहे, त्यामुळे मग एवढं कमी शोल्डरची गरज पडणार नाही. तर मग बघा, मी इथे 5.5 घेते. ठीक आहे, आणि याचा जो काही मुंडा आहे ना तर तो आपल्याला जवळजवळ 6.5 इथे घ्यायचा आहे. तर मी इथून बघा 6.5ला मार्किंग करते आणि आता आपण ही जी काही लाईन आहे ना तर ही सुद्धा इथे ड्रॉ करून घेऊयात. तर हे एकदा इथून पण चेक केलं सेम येतं आहे की नाही, कारण की तिरकं वगैरे जायला नको यासाठी. तर बघा, इथून एक लाईन ड्रॉ केली आणि आता आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग. तर लुझिंग ॲड करून छातीचा चौथा भाग ॲड करायचा आहे. तर किती झालं मग 9 चौक 36 आणि 2 किंवा 1.5 इंच तुम्ही इथे मार्जिन ॲड करू शकतात. तर मी 2 घेतलं, म्हणजे टोटल 11 इंचाला मार्किंग केली. तीच 11 इंचाची मार्किंग खालीसुद्धा करायची आहे आणि आपल्याला या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, छातीमध्ये 3 लुझिंग ॲड करून मग त्याचा चौथा भाग घेतला आणि मार्जिन पुन्हा एक्स्ट्रा ॲड केलेला आहे. ठीक आहे, इथून बघा, मग मी 1.5ला आणि त्याच्या पुढे म्हणजे 1 आणि अर्धा असं मार्किंग केली, म्हणजे 1 इंचाच्या शेपमधून आपला जातो आहे पुढचा मुंड्याचा आकार आणि दुसरा जो काही 1.5 इंचाचा पॉईंट आहे तिथून गेलेला आहे आपला बॅक साईडचा मुंडा. ठीक आहे, जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला मार्किंग करत असतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे आपण मार्किंग केली. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपण इथे पुढे टक्स टाकणार आहोत. तर इथून ह्या पद्धतीने टेप ठेवून 3.5ला मार्किंग करायची आणि अर्धा इंच साईडने करायची आहे. आणि उभा जो टक्स आहे ना तर तो इथे आपल्याला 4 इंचाचा घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि ह्या पद्धतीने मग ह्या टक्सची आपण इथे मार्किंगसुद्धा करून घेतलेली आहे. लक्षात राहू द्या, फक्त टक्स टाकणार आहोत. तुम्ही इथे प्रिन्सेसचा शेपसुद्धा देऊ शकता जर तुम्हाला प्रिन्सेसमध्ये वरचा पार्ट रेडी करायचा असेल तर. आणि 1 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलं, कारण की आपला हा जो काही टक्स आहे ना तर तो तिथे 1 इंचाचा जाणार आहे आणि मग आपल्याला कमी पडायला नको यासाठी. तर वरती खाली दोन्ही पण, आणि एवढंच नाही तर पुढचा आणि मागच्या भागाला सुद्धा आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं, कारण बॅक साईडला आपल्याला चेन लावायची आहे आणि मग तिथे सुद्धा आपल्याला 1 इंच आपलं जाणारच आहे. ठीक आहे, त्यामुळे मग दोन्ही पार्टमध्ये आपण 1 इंच डायरेक्ट घेतलेला आहे. आणि बघा, ही लाईनसुद्धा प्रॉपर फिटिंगची आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे, म्हणजे 9 चौक 36, 9ला आपली मार्किंग राहणार आहे फिटिंगची. ठीक आहे, या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता मी दुसऱ्या चॉकने इथे जरा हायलाईट करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे आपली मार्किंग आहे आणि कुठे आपण एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे ॲड केलेलं आहे. तर बघा, लास्टचं 1 इंच जे आहे तर ते आपलं टक्समध्ये आणि बॅक साईडचं चेनमध्ये जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इथून 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग करायची आहे. जेवढा गळा असेल तेवढा तुम्हाला इथे घ्यायचा आहे. तर मी म्हटलं होतं 5.5 गळा होता, तर आपल्याला 6 घ्यायचं होतं, पण मला असं वाटतं की याचा गळा थोडासा कमीच घ्यावा, जास्त घेण्याची गरज नाही आहे. जर का कस्टमरला जास्त डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ पण शकतात, पण मग मी इथे 5.5लाच मार्किंग करून घेते.
आणि पुन्हा 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग करून घेतली. आणि बघा हा बॉक्स आता इथे ड्रॉ करून घेते. तर आपण ही जी काही मार्किंग करतो ना, ते ही पुढच्या गळ्याची करते, लक्षात राहू द्या. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करायची आहे आणि इथे सिंपल असा गोल गळा घ्यायचा आहे, कारण की आपण थोडासा पॅचवर्क टाईप हा जो काही गळा आहे ना तर तो बनवणार आहोत. त्यामुळे बेसिक गोल आहे आणि मग त्याच्या साईडने आपण दुसरा शेप घेणार आहोत. ठीक आहे, तर इथपर्यंत तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने कुठे मार्जिन लुझिन ॲड करायचं आणि कशा पद्धतीने मार्किंग करायची. ठीक आहे, तर इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आणि सेम आता आपण हे कटिंग करायला सुरुवात करूयात. तर बघा इथूनच डायरेक्ट उंचीपासून सुरुवात केलेली आहे इथपर्यंत आणि त्यानंतर इथून वरती सरळ इथपर्यंत. ठीक आहे, आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी बॅक साईडचा जो काही मुंडा आहे ना तर तिथून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बरोबर इथपर्यंत. ठीक आहे, आता एवढं कट झाल्यानंतर गळे वगैरे आपण सगळं नंतर कट करणार आहोत आणि पुढचा मुंडासुद्धा नंतरच कट करणार आहोत. तर तो कसा कधी कट करायचा तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला खालचा जो काही पार्ट आहे ना तर तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आता मी इथे कपडा घेते, म्हणजे ॲक्च्युली सगळ्यात आधी अस्तर कट करते. तर तुमचा जेवढा कमर घेर असेल ना तर त्याच्यात तुम्ही डबल घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित प्लेट्स वगैरे येतील. तर बघा मग मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने कट केलेला आहे. पुन्हा सांगते, जेवढा कमर घेर असेल त्याच्या डबल घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हा आपला अस्तरचा पार्ट इथे कटिंग झालेला आहे. आता अस्तरचा पार्ट कटिंग केल्यानंतर आपल्याला जी काही साडी यूज करायची आहे तर त्याचा पार्टसुद्धा कट करायचा आहे. तर त्यासाठी तर आपल्याला जास्त कपडा लागणार आहे. तर तुम्ही ते 3 पट म्हटलं तरीसुद्धा चालणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी काय करतं ॲक्च्युली आता साडीत ना थोडासा प्लेन कपडा होता, तर जो काही प्लेन कपडा आहे तर तो आपल्याला इथे वरच्या पार्टला यूज करायचा आहे. तर त्याचीसुद्धा मी इथे 4 पदरी खडी घालून घेतलेली आहे आणि आता कट करते. तर कटिंग करताना सगळ्या साईडने आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन इथे ठेवायचं आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो तुम्ही लक्षात राहू द्या. आणि ह्या पद्धतीने बघा मग वरचा पार्ट मी इथे कटिंग करून घेतलेला आहे. पुन्हा सांगते, प्लेन कपडा वरच्या पार्टला घेतलेला आहे. नंतर जो काही खाली प्रिंटेड कपडा आहे तर तो आपण पॅचसाठी यूज करणार आहोतच. त्यामुळे मग लगेचच आता इथे तोच कपडा घेतला तर लूक छान येणार नाही, त्यामुळे मग मी इथे प्लेन कपडा घेतलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा साडीचा जो काही घेरसाठी आपल्याला कपडा हवा आहे खालचा पार्टचा तर तो इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर जेवढी साडी उरलेली आहे ना तर पदर कट करून मी सगळ्याच पार्ट इथे घेतलेला आहे. तर लक्षात राहू द्या, कमर उंची पूर्ण उंचीतून वजा केल्यानंतर जेवढं उरलं होतं तर 41.5 होतं आणि अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 42 इंचाचं मी इथे हे कट करून घेतलेलं आहे. तर इथे फायनली खालच्या पार्टचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपलं कटिंग झालेलं आहे. तर हा पार्ट मी आता इथे साईडला ठेवून घेते आणि मी म्हटलंच की पुढचा पार्टसुद्धा आपल्या इथे प्रॉपर असा कटिंग झालेला आहे. आता यानंतर आपल्याला याच्यासाठी स्लीव्ज कट करायचे आहेत. तर बघा आता स्लीव्जसाठी आपण जो काही आपला हा कपडा उरलेला आहे म्हणजे पदरचा तर तो इथे यूज करणार आहोत. तर डायरेक्ट आता यावर कटिंग आपली पॉसिबल नाही आहे, कारण आपल्याला बाहीला थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे. त्यामुळे मग याची जी काही कटिंग आहे तर ती आपण इथे आता सगळ्यात आधी पेपरवर करणार आहोत. तर बघा इथे मी पेपर घेतलेला आहे, कार्डशीट पेपर प्लेन, तुम्हाला मार्किंग दिसावी यासाठी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आणि खालच्या साईडने सगळ्यात आधी आता आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे 9 इंच आणि त्याच्या पुढे 1 इंचाची सुद्धा मी लगेचच मार्किंग केलेली आहे. वरती सुद्धा 9 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक मध्यभागी सुद्धा 9 इंचाची मार्किंग करायची आहे, जेणेकरून आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करणं सोपं जाईल. तर बघा हे पॉईंट ह्या पद्धतीने जोडून आपल्याला ही स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला याची जी काही कॅप हाईट आहे ना तर ती 3 इंच घ्यायची आहे. तर बघा मी 3ला मार्किंग केली, त्यानंतर 1 इंच आडवं, पुन्हा 1 इंच इथे सुद्धा केलेली आहे बघा आणि ही लाईन इथे ड्रॉ करून घेतली. आता ही जी काही लाईन ड्रॉ केली आहे इथे ह्या पद्धतीने टेप ठेवायचं आणि तिचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा मग मी इथे 3.25ला मार्किंग केली, 3.25चं पुन्हा निम्म घ्यायचं आहे, 1.5 आणि 1 लाईन एवढं. ठीक आहे, आणि पहिल्या पॉईंटला अर्धा इंच वरती, दुसऱ्या पॉईंटला अर्धा इंच खाली, अशा पद्धतीने मार्किंग करून आपण ह्या पद्धतीने हा कर्व इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर आता ही जी काही लाईन आहे ना तर ही खाली आपल्याला जॉईन करायची आहे. त्याआधी तुमचा जो काही दंडघेर आहे ना तर त्याची मार्किंग करूयात. तर बघा त्याचं दंडघेर आहे जे आपल्याला 8 आहे तर 4 घ्यायचं आहे ॲक्च्युली 4, आणि त्याच्या पुढे आपल्याला ना 1.5 किंवा 2 इंच मार्जिन तुम्ही घेऊ शकता. तर मी त्या मार्जिनची पण इथे मार्किंग केली आणि बघा मग ह्या पद्धतीने ही लाईन आपल्याला तिरकी इथे जॉईन करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता आपली ही बाहीची परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर बघा कटिंग करताना सगळ्यात आधी जी काही तिरकी लाईन आहे ना तर तिथूनच आपल्याला इथे कटिंगला सुरुवात करायची आहे. म्हणजेच खालच्या साईडने बघा ह्या पद्धतीने आपण इथपर्यंत वरती
कट करत आलेलो आहोत. आता इथपर्यंत कट केल्यानंतर छोटंसं स्ट्रेट लाईन आणि त्यानंतर ही स्ट्रेट आणि नंतरचा हा कर्व अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर ही स्लीव्स या पद्धतीने ओपन करून मग पुढच्या मुंड्याचा जो काही आकार आहे आपला तर तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ह्या बाहीची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. आता ही जी काही बाही आहे ना ते त्याची लांबी ना म्हणजे अशी 22 होती ना तर 6 इंच एक्स्ट्रा होते. तर एवढंच सफिशियंट आहे. त्यामुळे मग अजून न वाढवता आपण आहे तशीच ही बाही ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तरीसुद्धा आता ही बाही आपल्याला पुरणार नाही तर इथे आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला असं कुठेतरी एक साईडनी जॉईंट देऊन घेऊयात. तर बघा मग मी इथे ह्या पद्धतीने बाही ठेवून घेतलेली आहे डबल फोल्ड करूनच आणि बाहीसुद्धा ओपन केलेली आहे म्हणजे दोन्ही स्लीव्ह सोबतच आपल्या इथे कटिंग होती. आणि ह्या पद्धतीने ठेवल्यावर आता मार्किंग करून घेऊयात बघा. आणि वरच्या साईडला तर तुम्हाला दिसतंय की आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. ठीक आहे. दोन्ही साईडने मी इथे मार्किंग करून घेते आणि ही मार्किंग करून झाल्यानंतर आपण एक्झॅक्टली त्यावरच आता इथे कटिंग करून घेऊयात. तर बघा मग मी इथून कटिंगला सुरुवात करते. जी लाईन होती ना ड्रॉ केलेली बरोबर त्यावरच आणि त्यानंतर इकडनं सुद्धा. आता वरच्या साईडला आपल्याला जो काही जॉईंट द्यायचा आहे ना तर तो उरलेला कपडा बघा मी ह्या पद्धतीने ठेवून घेते आणि त्यानंतर हे पेपरवर कटिंग केलेली बाही ठेवून बघते. तर बघा ह्या पद्धतीने जॉईन केलं तर ते आपल्याला व्यवस्थित पुरणार आहे. ठीक आहे. आता मग मी इथे पण मार्किंग करते म्हणजे आपल्याला अंदाज येईल की कुठून आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. ठीक आहे. आता हे सेपरेट कट करून घेऊयात आपण म्हणजे 2 स्लीव्ह सेपरेट होतील आणि मग वरचं आपल्याला जॉईंट करता येतील. ठीक आहे. आता हे आपण एकात एकच ठेवून घेऊयात आणि आता डायरेक्ट आपल्याला ज्यावेळेस आपण स्टिच करणार आहोत त्यावेळेस आपण तिथे जॉईंट देऊन घेऊयात. ठीक आहे. मी एकदा असं चेक केलं पुरतंय का पण एवढं प्रॉपर असं पुरत नाही आहे. त्यामुळे आपण आधीची जी मार्किंग केलेली होती ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे जॉईंट द्यायचं आहे. जर आपण असं दिलं तर बघा थोडंसं कमी पडतं आहे सो त्यामुळे. ठीक आहे. आता मी हे यामध्ये ठेवून घेते आणि फायनली आपली बाहीची सुद्धा इथे कटिंग झालेली आहे आणि जो काही पदर होता तर तोच पदराचा सगळा पार्ट आपण इथे बाहीसाठी घेतलेला आहे. तर बघा मग फायनली पुढचा भाग बाहीचा आणि जो काही खाली पार्ट आपण जॉईन करणार आहोत घेरसाठी तर तो अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे साडीचा. तर उरलेले सगळी साडी आपण इथे यूज केलेली आहे म्हणजे जास्त प्लेट्स पडाव्यात यासाठी. तुम्हाला जर कमी हव्या असतील तर तुम्ही कमी करू शकतात पण जास्त प्लेट्स असल्या की ड्रेसला म्हणजे लॉंग वन पीसला छान असं लूक येईल. सो तुम्हीसुद्धा मग तुमची थोडीशी स्टार्टिंगची साडी मी इथे प्लेन कपडा जो होता तो वरच्या पार्टसाठी यूज केलेला आहे. पदरेचा जो म्हणजे पदर जो होता साडीचा तर तो आपण बाहीसाठी यूज केलेला आणि उरलेला सगळा पार्ट आपण खाली घेरसाठी घेणार आहोत. तर अशा पद्धतीने लॉंग वन पीसची संपूर्ण आपली कटिंग झालेली आहे आणि मी तुम्हाला याची कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी कटिंग करणं तुम्हाला खूप सोपं जाईल. आणि बऱ्याचशा कमेंट्स असतात की साडीपासून कशा पद्धतीने लॉंग वन पीस अनारकली स्टिच करायचं तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला कटिंग करणं नक्कीच सोपं जाईल. मी यामध्ये तुम्हाला मार्जिन लूजिंग कशा पद्धतीने ॲड करायचं तर हे सगळं सांगितलेलं आहे. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. चला मग आता याचा पुढचा जो काही स्टिचिंगचा पार्ट आहे तर मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन छान असा डिझायनर लॉंग वन पीस. ठीक आहे. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.